तर खूप ऊन पडलेलं आहे. रुद्रांशला कॅब घातली त्याच्यामुळे आणि पाणी पण सोबत घेतले. म्हणजे खूप ऊन पडले. 2-3 दिवस ऊन अजिबात नव्हतं, पण आज थोडं जास्त ऊन आहे. हाय, हॅलो, नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज वगैरे रेसिपी वगैरे काहीच नाही बनवणार आहे. आज मी फक्त ब्लॉग्स बनवणार आहे, कारण की मला जायचं आहे मार्केटमध्ये. तर चला आपल्याला कुठे कुठे जायचं आहे तर आपण बघणार आहोत. आणि आवरलेलं आहे सगळं. आत्ता वाजलेले आहेत 11, कारण की खूप उशीर झाला आहे आणि म्हणते की मंदिरामध्ये जायचं आहे. तर बघूयात जाणं झालं, कारण की खूप जास्त कामं पण आहेत. तर चला निघूयात उशीर न करता, कारण की आधीच ऊन पडले. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटणार आहे. आणि मेन म्हणजे आता मी डेली ब्लॉग्स करणार आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तर चला उशीर न करता निघूयात. मंदिरात पण जायचंय आणि रुद्राचं पण आवरलेलं आहे. येणार आहे तू मम्मी सोबत, दादा सोबत येणार आहे. चला तर निघूयात आता. आवरलेलं आहे आणि रुद्रांश पण तयार झालाय. तर आज मंदिरात पण जायचं आहे, कारण की उशीर झालाय, तोपर्यंत बंद होऊ नये. आणि म्हणजे आज खूप काम आहे. तर आज रिक्षाने जायचं आहे. त्याच्या पप्पा सोबत आहेत म्हणून रुद्रांशचे. थांब, दादाला येऊ देत. तर खूप ऊन पडलेलं आहे. रुद्रांशला कॅब घातली त्याच्यामुळे आणि पाणी पण सोबत घेतले. म्हणजे खूप ऊन पडले. 2-3 दिवस ऊन अजिबात नव्हतं, पण आज थोडं जास्त ऊन आहे. हळूहळू हळूहळू पडशील बाळा, हळूच. रिक्षा पण थांबलेली आहे आणि आता रुद्रांशला उचलून घ्यायची गरज नाही लागत आहे, तो चालतो मनाने. कुठे जायचे तुला? मंदिरात जायचंय? जायचं का नाही जायचं? आम्ही मार्केटमध्ये आले आणि परत दुसरं रिक्षा केलेलं आहे, कारण अजून इथून खूप लांब आहे. तरी आम्हाला अजून 15-20 मिनिटं रिक्षाने लागतो. बघू शकता आज गुरुवार खूप छान मार्केट वगैरे भरलेलं आहे. आज मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आहे. रुद्रांश झोपू नको, रुद्रांशला झोप. चॉकलेट खायची तुला? रुद्रांशला आली आहे झोप, त्याचा झोपेचा टायमिंग झाला. चॉकलेट खायची तुला? पप्पा चॉकलेट येतो. खूप गर्दी आहे आज. परत आम्हाला तिथून येऊन मंदिरात किती वाजतात माहीत नाही. मंदिरात जायचं होतं आणि अजून मार्केटमध्ये पण खरेदी वगैरे करायची आहे. भाज्या वगैरे पण घ्यायच्या आहे. झोपू नका बाळा. लस्सी पाहिजे तुला? थँक्यू. आपण इथं खाली नको, शांती हातात ठेवल्यावर घेतल्यावर लस्सी प्यायची. तेवढी चटणी ठेव. कशी आहे लस्सी? छान आहे, छान आहे. अरे नंबर तिथे कसं घालून तुला इकडे नंबर तिकडे काय नाव हा कर की नंबर व्हॉट्सअप केले फोटो लावलाय. पळू नको. हे लवकर नाव घ्यायला पाहिजे. नाव लिहा.
हॅलो आज तर आंबट आहे का? आंबट आहे का? घेतलं का ये लवकर मला लागलं जायचं शूज काढ. येतो काढता? येतो का काढता तुला? घे दर्शन. स्वतः झालं दर्शन. दत्त मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि आत्ता दर्शन झालं. तर प्रदक्षिणा चालू आहे. मी अगोदर एक प्रदक्षिणा काढत आहे. तर प्रयत्न बसलेला आहे. आज गुरुवार असल्यामुळं आम्ही दत्त मंदिरात आलो. तर आम्हाला एकतर स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये जायचं होतं, पण ते खूप लांब आहे. तर अगोदर दत्त मंदिरामध्ये आलो. तिकडे बाळा, इथं थोडा वेळ थांबणार आहोत आणि अजून भाज्या वगैरे घ्यायच्या. तर बाकी सगळं काम वगैरे झालं. हो, एके बाजूला पाठीमागं बसलंय. तर आता बघूया तर स्वामी समर्थांचं मंदिर तर उघडं असेल तर केंद्रामध्ये, तर तिथं जाऊया.